त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ, या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक अमूल्य असा विचार आपल्या सर्वांना घ्यायचा आहे। त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर स्थानापन्न होऊया आणि अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। फक्त शेवटी गोविंद पोलाड यांच्या शब्दात फक्त एवढंच म्हणतो की इन्सान सोडून जेव्हा तुम्ही दरोडेखोर उभे केले, त्याने माणसाचा मिजाज बदलून बंडखोर उभे केले। शिवराय भीमराव यांना बदनाम करून साने जातीत वाटत चालले होते, तेव्हा सत्यपालाच्या सत्यवाणीने इथे हजारो प्रबोधनकार उभे केले। तेव्हा सत्यपालाच्या सत्यवाणीने इथे हजारो प्रबोधनकार उभे केले आणि असाच जातीतला मातीतला भेद नष्ट करून इथल्या सर्वसामान्य माणसाचा प्रबोधन करणारा एक राष्ट्रीय प्रबोधनकार सन्माननीय सत्यपाल महाराज यांना विनंती करतो की आपण आपल्या कीर्तनाला सत्यवाणीला सुरुवात करावी। आपण जोरदार कायच्या केंद्रात स्वागत करूया सत्यपाल महाराज यांचं। हॅलो दादा, करा थोडा किंचित हा। आता हा बंद केलाय बरं मी, आता याला चालू करतो। हॅलो, कमी थोडा। परत सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो। आज उगम ग्रामीण विकास संस्थेचा 30वा वर्धापन आणि आदरणीय दयाजी पाईकराव बाबा, आमच्या माई सुशीला हे आजचा बर्थडे। एक माझ्या शेतकऱ्याचं कल्याण व्हावं, शेतकरी सुखी व्हावा, शेतकऱ्याला, मजुराला, सर्वसामान्य महिलेला दिशा चांगली मिळावी, त्याकरता नेहमी आगळे वेगळे कार्यक्रम पाईकराव साहेबांचे या उगम ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून राहतात। मी पाईकराव बाबाशी जुळलेला आहोत। मला जेव्हा कॉल आला महाराज तारीख द्या, मला आनंद वाटत। यायचा विचार ऐकून माझ्या जीवनात बदल पडलेला आहे। प्राध्यापक ज्यांनी इथं अक्षरशः संमोहित करून टाकलं तुम्हाला, आणि आदरणीय आता बोलले आपल्याशी। आम्ही नेहमी कीर्तनातून मागतो संदीप पाल महाराज, पंजाबरावजी ढग बोले ढग आले, त्याचा अंदाज कधी चुकत नाही बाबा। आता त्यांचा आपण युट्यूब वरही ऐकत जा आणि आपल्याला धन्यवाद देऊ। पुढचा मी विचार चालू करतो। वंदनीय तुकडोजी महाराज गाडगे बाबा, फुले शाहू आंबेडकरांचा विचार देत आलो मी पहिल्यापासून। जरी भगव निशाण आहे, नीळ भगव हिरव पांढर या कलरशी हे ग्रुप हा कार्यक्रम राहते भाऊ। वंदनीय तुकडोजी महाराज सांगतात की या भारतात बंधू भाव नित्य वंदनीय
तुकडोजी महाराजानं आपलं हे भजन लिहिलं. कारण आज महाराष्ट्राची देशाची परिस्थिती पाहतो. हे मागचे जे उभे आहेत 5-6 जण हो व्हॉलेंटियर भाऊ हे मठात उभे आहेत. कमी करा कमी करा या खुर्च्या मठात उभ्या आहेत. या बाजूला उभून घ्या. व्हॉलेंटियरला विनंती करतो या खुर्च्या उचला. आपण खुर्च्या एकाच्या एकावर या बायाकडे कमी गडबड करा. तुम्ही मानवा त्या खुर्च्या खाली घ्या बाजूला करा. नाही तर मी येतो. त्या मागच्या खुर्च्या अरे मागच्या लोकांनी दिसत नाही ना. तुम्ही अवघे जण या बायांच्याच कडे येऊन राहिले. त्या एकावर एक खुर्च्या ठेवल्या साईडला ठेवा. त्याला देशाच्या प्रगतीत या खुर्चीवाल्यांना त्रास दिला बाबा.